तर हाय मंडळी, मी पल्लवी. तर मी सांगणार आहे तुम्हाला सोपी प्रकारामध्ये कसं लोणी काढायचं. तर मी हे दुधाच्या साईचं भांडं मी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलं जोपर्यंत माझी कामं होत नाहीत तोपर्यंत, कारण की ते जास्त थंडगार असतं ना, म्हणून त्या साईला रूम टेम्परेचरवरती येऊ दिलं. आणि मग मी एका गंजामध्ये ते साई पूर्ण काढून घेतली ना. अशा हाताचे 5 बोट आहे ना, ते फेटून घेतलं. तुम्ही पाहू शकता एकदम पूर्ण फेटून घेतलं. थोडा टाईम लागेल, 5 मिनटं तर लागतीलच त्याला आरामशीर. ही एकदम सोपी टेक्निक आहे लोणी काढायची. जास्त भांडेही भरत नाही आणि काय नाही, बातच बनते. 5-10 मिनटं लागतील समजा. आणि ती साई गंजामध्ये काढली की त्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही, कारण की पाणी टाकलं की नाही की मग अजून जास्त टाईम लागणार फिरवायसाठी. आणि जेवढा टाईम लागेल तोपर्यंत ते काही मिक्स होणार नाही आणि लोणी काही आपलं निघणार नाही. हे पूर्ण मी हातानं मिक्स करून घेतलं. 5 मिनटं लागली मला फक्त. पाहू शकता किती मस्त लोणी बनलं. अजिबात हाताला चिकटलं नाही, पाहू शकता तुम्ही. आणि मग मी त्याला जसं जसं फिरवीन अजून जास्त त्याचं लोणी असं टाईट होत जाणार आणि ते खालचं दूध जे आहे ते वेगळं निघणार. तुम्ही पाहू शकता पूर्ण दूध त्याचं खाली बसलं, म्हणजे ताक. आणि लोणी पूर्ण वरती आलं. आणि ते लोणी काढल्यावरती मी काय केलं, अजून ते लोणी एका पाण्यामध्ये धुवून घेतलं, जेणेकरून त्याचं पूर्ण ते पांढरं पाणी निघून जाईल. ही आयडिया एकदम सोपी आहे, तुम्ही करून पाहू शकता घरी. फक्त इतकं आहे की हार मानायची नाही, कारण की जसं जसं आपण फिरू थोडंसं पतलं होणार. ते बिना पाणी टाकून फिरवायचं आहे आणि मग फिरवल्यावरती ते घट्ट होऊन जाईल. तुम्हाला कधी वाटलं असं की निघणार नाही, तर एक बार ट्राय करून पाहायचं. आणि यातच जर का तुम्हाला बटर बनवायचा असला तर त्यामध्ये हळद आणि थोडंसं मीठ टाकून तुम्ही मिक्स करून ते फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि हे असं बनला आपला गोळा लोण्याचा. आणि त्याच लोण्याच्या गोळ्याला शिजू घातलं आणि हे बनलं तूप.